अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. मामा म्हणतात, अरे बाळा, आयुष्यामध्ये आधी श्रद्धा, मग कृती, नंतर अनुभव. गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते. तसेच गुरूंचा आधार आपल्याला आहे असे ठाम समजणाऱ्याला कधीच आणि कसलीच नड असणार नाही. लांब उडी घेण्यापूर्वी 4 पावले मागे जावे लागते. अरे बाळा, आयुष्यामध्ये लांब उडी घेण्यासाठी 4 पावले मागे जावे लागते. परी सापाशी सोने व्हायला रुपयाचे लोखंड व्हावे लागते. तसेच गुरूंचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगती वाटते ती पुढच्या महत्त्वकार्याची पूर्वतयारीच होय. मामा म्हणतात, अरे बाळा, बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवित असताना मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा बाप आपल्याला बुडू देणार नाही. तसा आपल्याला सद्गुरूंचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी. म्हणून बाळा, बघ, जेव्हा आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो. औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो. व्यवहार जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही. डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचे कारण असे आहे की आपल्याला जगायची इच्छा आहे. तसेच भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाळा, आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे. अरे बाळा, आयुष्यामध्ये परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावे. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी तो भगवंत तुम्हाला खात्रीने नक्कीच समाधान देईल. मामा सांगतात, अरे मुला, जेव्हा तू आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून स्वस्थपणे झोप घेतोस, अगदी त्याचप्रमाणे भगवंतावर निसंकोचपणे विश्वास ठेवून काळजी न करता तू स्वस्थ राहा. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही रे, परंतु तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचे नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेचे त्याच्या अंगी पात्रता येईल. म्हणून मामा म्हणतात, संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा असणे फार भाग्याची गोष्ट आहे. खरे म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे. परंतु बाळा, जे एकदा ठरवलेले ध्येय, एकदा ते ठरवले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्याच साधनेत राहावे. म्हणून आपण परमात्माजवळ, या ब्रह्मांडाजवळ मागावे की बाळूमामा, तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव. बाळूमामा, तुला वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझे समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक. तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुझ्याजवळ मागावे, मला अमुक गोष्ट तुझ्याजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा ठेव आणि ती श्रद्धा सतत टिकू दे. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक छोटी आणि सुंदर अशी सटवाईची कथा तुम्हाला सांगणार आहे. कृपया करून ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून मला कळवा. भक्तांनो, 5वीला येऊन बाळाचे नशीब लिहिणारी सटवाई, म्हणजेच बाळाच्या जन्माच्या 5व्या दिवशी येऊन
बाळाचे नशीब लिहिणारी सटवाई. अनेक हिंदू धर्मामध्ये देवतांना खूप मानाचे स्थान दिलेले आहे. पण काही देवता या केवळ एखाद्या वेळीच सन्मानाला पात्र ठरतात. एरवी त्यांचा उल्लेखही कुठे होत नाही. अशीच सर्वांचं दैव लिहिणारी पण स्वतः मात्र त्या सन्मानाला दुर्दैवी ठरलेली देवता म्हणजेच ती सटवाई आई आहे. सटवाई ही मूळ प्रकृतीच्या 6व्या अंगापासून प्रकट झाली म्हणून तिचं नाव षष्ठी. ती विष्णुमाया रूपिणी आणि ब्रह्मदेवाची मानसकन्या आहे. तिला स्कंद कार्तिकेयची शक्ती मानतात. बाळाचं दैव लिहिणारी देवी म्हणून तिचा लौकिक आहे. मांजर हे तिचं वाहन आहे. जन्मानंतर 5व्या रात्री बाळाचं नशीब लिहायला ती येते. महाराष्ट्रात 5व्या दिवशी संध्याकाळी तर गुजरातमध्ये 6व्या दिवशी षष्ठीपूजन करतात. जननी सर्व भूतानम बाला नामचं विशेषतः नारायणी स्वरूपीने बालरक्ष मे सर्वदा, अर्थात सर्व जीवांना विशेषतः लहान बाळांना आईसारखे सांभाळणारी नारायणा स्वरूप अशी ती सटवाई माझ्या बाळाचे रक्षण करो असं मागणं मागितलं जातं. त्यानंतर 1.25 महिन्याचं बाळ झालं की त्याला सटवाईच्या दर्शनाला नेतात. ही सटवाई नेमकी गावाबाहेरच का असते? सटवाईबद्दलची अनेक लोककथा प्रचलित आहेत. रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला. ती आपल्या आईला याबाबत विचारते तेव्हा सटवाई तो विषय टाळते. परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज होतो. मी जन्मलेल्या मुलाचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर ती आपल्या लेकीला देते. तू दुसऱ्यांचे भविष्य लिहितेस, मग माझे भविष्य काय आहे? तिची लेक तिला विचारायला लागते. तेव्हा सटवाई ते पुन्हा पुन्हा टाळण्याचा प्रयत्न करते. परंतु टाळण्याचा प्रयत्न करूनही मुलगी मात्र ऐकत नाही. तेव्हा ती लेकीला म्हणते, तुझे लग्न तुझ्याच पोटी जन्मलेल्या मुलाशी होईल. हे ऐकल्यावर तिच्या मुलीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचं लग्नच न करण्याचा निर्णय घेते. काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो. योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेलं पाणी तिच्या पिण्यात येते. त्यामुळे ती गर्भवती होते. कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते. ते मूल एका राजाच्या हाती लागते. तो त्या मुलाचे संगोपन व पालनपोषण करतो. तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो. तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते. तो तिच्या प्रेमात पडतो. आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजे सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते. दोघांचे लग्न ठरते. परंतु मूल टाकताना त्याच्याभोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते. ते कापड पाहिल्यानंतर ती समजते आपल्याच मुलाशी लग्न ठरले आहे. तेव्हा तिच्या लक्षात येते की सटवाई सांगत असलेले ते सर्व काही खोटं ठरत नाही. ते सगळं काही खरं आहे. म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, कोणीच कुणाच्या वाट्याचं नेत नसतं रे. तुझ्या वाट्याचं तुलाच मिळणार असतं. म्हणून बाळा, हातातलं ओढलं म्हणून रडत बसू नकोस. नशिबातलं कोणीच ओढून घेऊ शकत नाही, हे लक्षात ठेव. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये अडचणी कितीही असू दे, डोळ्यामध्ये पाणी कितीही असू दे, पण बाळा, जर अंतःकरणामध्ये बाळूमामा असतील तर उत्तर नेहमी एकच आहे की या देवावर नेहमी विश्वास आणि श्रद्धा ठेव. या देवावर विश्वास आणि श्रद्धा ठेव. सगळं काही ठीक आणि तुझ्या मनासारखंच नक्कीच होईल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, नशीब लिहायचं असेल तर लेखकही स्वतःच व्हावं लागतं रे. नशीब लिहायचं असेल तर लेखकही स्वतःच व्हावं लागतं रे. नशीब ही आधीपासूनच लिहिलेली एखादी पुस्तक नाही जिला फक्त वाचायचं असतं. तर नशीब ही एक अशी कहाणी आहे जी तुझ्या मेहनतीने, संघर्षाने आणि निर्भयतेने दररोज लिहिली जाते. किंवा परिस्थितीसमोर झुकून राहा किंवा त्यांना झुकवून स्वतःच्या स्वप्नाची तकदीर स्वतः लिहा. कारण जग त्यांचा आदर करतं जे स्वतःचं नशीब स्वतः घडवायला जाणतं.
म्हणून आयुष्यामध्ये नेहमी मामांना मी एकच सांगते की बाळू मामा, मी कधी नावासाठी भक्ती केली नाही. मी कधी नावासाठी भक्ती केली नाही. ज्यांच्यासाठी केली त्यांचं नावच खूप मोठं आहे आणि तोच माझ्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. म्हणून मामा आपल्या भक्तांना नेहमी सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये सारं काही हरला तरीही चालेल, परंतु बाळा, आयुष्यामध्ये हिंमत कधीच हारू नका रे. कारण हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. तेव्हा हिंमत न हारता प्रयत्न चालू ठेवा. यश तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. त्यासाठी बाळा, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या नामस्मरणात राहा रे. तू ठेवलेला संयम आणि तुझी बघितलेली वाट हीच तुझी परीक्षा आहे. लक्षात ठेव, सगळं काही व्यवस्थित आणि नीटच होणार आहे. भक्तांनो, एका गावामध्ये सूद नावाचा एक माणूस राहत होता. तो माणूस चुकीच्या लोकांच्या संगतीत राहिल्याने तो डाकू बनला होता. तो लोकांना मारायचा, त्रास द्यायचा, अनेकदा लोकांचे पैसे लुटायचा. एके दिवशी हा डाकू जंगलातून रस्त्याकडे जात असताना अचानक त्याला कोब्रा सापांची जोडी त्या डाकूच्या वाटेवर आली. दरोडेखोराला पाहताच सापांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी फणा पसरवला. तो डाकू घाबरतो आणि आपली बंदूक त्या सापांकडे दाखवतो. हे पाहून साप चिडतात आणि त्या डाकूवर हल्ला करतात. आपला जीव वाचवण्यासाठी डाकू 2 पावले मागे सरकतो आणि नागावर गोळी झाडतो. हे पाहून साप दरोडेखोरावर हल्ला करतो, म्हणजेच त्या डाकूवर, आणि दरोडेखोरांच्या बंदुकीला चिटकून बसतो. दरोडेखोर आपली बंदूक दूर फेकून तेथून पळून जातो. पळत पळत दरोडेखोर रस्त्यावर पोहोचतात. पलीकडे त्याच वाटेने एक महिला आणि तिच्यासोबत तिचा 11 वर्षाचा मुलगा होता. दोघेही घराकडे जात होते. तेवढ्यात तो डाकूही तिथे येतो. दरोडेखोरांना पाहून आई आणि मुले घाबरतात. दरोडेखोर महिलेच्या जवळ जातो आणि तिच्या कोरड्या गळ्यातील सोन्याचा हार जबरदस्तीने खेचून घेतो. आता ती महिला तिचा आणि तिच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्या डाकूकडे दयेची याचना करते. पण हा दरोडेखोर इतका उग्र स्वभावाचा होता की तो ज्याला लुटायचा त्याला अनेकदा मारायचा. त्यामुळे महिलेच्या बोलण्याचा दरोडेखोरावर काहीही परिणाम झाला नाही आणि त्याने तिच्यावर धारदार चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले. हे पाहून मुलाला राग येतो आणि तो दगड उचलून दरोडेखोराच्या डोक्यात मारतो. दरोडेखोराच्या डोक्यातून रक्त वाहू लागते. दरोडेखोर त्या मुलालाही चाकूने मारतो आणि तेथून पळून जातो. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे गावातील लोक तेथे पोहोचले आणि तात्काळ त्यांनी महिलेला आणि मुलांना डॉक्टरांकडे नेले. आई आणि मुलगा दोघेही बचावले. दुसऱ्या दिवशी बाजूने डाकू फियावरून जंगलाच्या दिशेने पळत सुटतो. खूप थकल्यामुळे तो तिथेच विसावायला लागतो, विश्रांती घ्यायला लागतो. तर दुसरीकडे दरोडेखोरांचा पाठलाग करत असलेला साप त्या डाकूपर्यंत पोहोचतो. नाग आणि नागिन आपल्या शत्रूंचा चेहरा कधीही विसरत नाहीत. डाकू झोपला आहे आणि इथे सापाने आपल्या सर्पाच्या मृत्यूचा बदला घेत त्या डाकूच्या पायाला चावा घेतला. वेदनेने रडत असताना डाकू मरतो. चित्रगुप्त आणि यमराज यमपुरीत बसून हा सारा प्रकार पाहत होते. डाकूचा मृत्यू होताच यमलोकातून यमाचे दूत डाकूच्या आत्म्याला पृथ्वीवर नेण्यासाठी येतात. तो डाकूचा आत्मा यमलोकात घेऊन जातो. यमलोकात चित्रगुप्तजी आपल्या पुस्तकात डाकूने केलेल्या सर्व कृत्यांचा आणि पापांचा लेखाजोखा पाहून त्याला त्याच्या पापाची शिक्षा देतात. दरोडेखोराच्या आत्म्याला अनेक छळ केले जातात. यानंतर चित्रगुप्त त्या डाकूच्या आत्म्याला सांगतात की ज्या 11 वर्षाच्या मुलास तू चाकूने मारले आहेस, त्याच्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी तू पुन्हा पृथ्वीवर जन्म घेशील आणि एका पुरोहिताच्या घरी राहशील. फक्त 11 वर्ष जगा. दुसरीकडे एका गावात एक पंडित राहत होता, ज्याच्या पत्नीला 10 वर्षापासून मूल नव्हते. पंडित हे भगवान भोलेनाथांचे परमभक्त होते. ते दररोज भोलेबाबांची पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने पूजा करायचे. याशिवाय ते गरिबांना
आणि साधू संतांना भोजनही देत असत. एके दिवशी भगवान शंकर पंडितांच्या खऱ्या भक्ती आणि सत्कर्मावर प्रसन्न होऊन पंडिताला दर्शन दिले. भगवान शंकराचे दर्शन घेतल्याने पंडितला खूप आनंद झाला. भगवान शंकर म्हणतात, मी तुझ्या खऱ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. तुला काय वरदान द्यावे ते सांग. पंडित पुत्राची मागणी करतात. भगवान शंकर अंतर्यामी होते. पंडित कोणते वरदान मागणार हे त्यांना भूतकाळातील आणि भविष्यकाळापासूनही माहीत होते. म्हणूनच पंडितांना पुत्र देण्याचे वरदान देण्याआधी तो सांगतो की हा मुलगा फक्त 11 वर्ष जगेल. याचं आयुष्य फक्त 11 वर्षाचं असेल आणि नंतर तो मरेल हे कळूनही पंडित काहीच बोलत नाहीत. कारण देव आपल्याला आपल्या भक्तीशी कधीच अनन्यसाधारण राहू देणार नाही असा त्यांच्या भक्तीवर पूर्ण विश्वास असल्याने पंडित पुत्रप्राप्तीचे वरदान मागतात. पुत्राचे वरदान देऊन भगवान शंकर तिथून अदृश्य होतात. पुढच्या 9 महिन्यांनी पंडिताच्या घरी मुलगा झाला. इथे पंडित 11 वर्षापेक्षा जास्त जगणार नाही हे जाणून देखील आनंदी आहेत. पंडित हे घरातील कोणाला सांगत नाहीत. हा तोच डाकू आहे ज्याने एका 11 वर्षाच्या मुलाची चाकूने हत्या केली आणि आता पंडिताच्या घरी जन्माला आलेला तो फक्त 11 वर्ष जगेल. येथे पंडित आपल्या मुलाला धर्म, कर्म, पूजा, भक्ती या सर्व शिकवणी देतात. पंडित आपल्या मुलाचे नाव शंकर ठेवतात. काही वेळात दिवस निघून गेले. शंकराला 11 वर्ष पूर्ण व्हायला फक्त 1 महिना उरला होता. पंडित शंकराच्या मामाला ताबडतोब घरी बोलावतात आणि भरपूर पैसे देऊन काशीला जाण्यास सांगतात. पंडित पैसे देतात आणि म्हणतात की 28 दिवस शंकराच्या हाताने यज्ञ करावा. ऋषीमुनींना पूर्ण भक्तिभावाने भोजन द्यावे आणि 28 दिवस रोज सकाळी महामृत्युंजय मंत्राचा जप करून भगवान शंकराची पूजा करावी. पद्धत करावी लागेल. दुसऱ्याच दिवशी मामा आणि शंकर पैसे घेऊन काशीला निघून जातात. काशीला पोहोचताच मामा आणि शंकर पंडितांनी सांगितल्याप्रमाणे सर्व करू लागतात. 28व्या दिवशी शंकराची प्रकृती अचानक बिघडली. शंकराचे मामा शंकरला विश्रांतीसाठी आत पाठवतात. जेव्हा शंकरचे मामा सर्व संतांना खाऊ घालून संध्याकाळी शंकराकडे परततात तेव्हा शंकर मेला होता. ते पाहून शंकराचे मामा जोरजोरात रडू लागले. दरम्यान यमलोकाचे दूत शंकराच्या आत्म्यासह यमलोकात पोहोचतात. यमलोकात चित्रगुप्ताने शंकराच्या पापांचा आणि पुण्यांचा लेखाजोखा उघडताच तो चकित होतो आणि मोठ्यानं म्हणतो, अशक्य, अद्भुत हे 2 शब्द बोलताच चित्रगुप्त काही वेळ गप्प राहिला. त्यानंतर काही वेळाने चित्रगुप्त मोठ्या आवाजात यमदूतांना शंकराचा आत्मा शंकराच्या शरीरात टाकण्याची आज्ञा देतो. यमदूतांनी शंकराला त्याच्या शरीरात परत ठेवले आणि शंकर पुन्हा जिवंत झाला. अचानक शंकराच्या अंगात हालचाल झाल्याचा हा चमत्कार पाहून शंकराच्या मामांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तेथे यमलोकात यमराज चित्रगुप्ताला याबाबत प्रश्न विचारतात. हे कसे घडले? तेव्हा चित्रगुप्त सांगतात, मी पुस्तक उघडले तेव्हा शंकराने केलेले सत्कर्म, भगवान शिवाची पूजा आणि हवनसारखे शुभ आणि भक्तीचे सामर्थ्य, शंकराच्या कुंडलीत मागील जन्माच्या पापामुळे मृत्यूचा योग तयार झाला होता. तो योग संपला. यामध्ये शंकराच्या सद्गुणांचा हिशोब सर्वाधिक होता. त्यामुळे शंकराचे वय 90 वर्ष झाले होते. यामुळे मला सृष्टीच्या नियमांचे पालन करून शंकराचा आत्मा शंकराच्या शरीरात परत पाठवावा लागला. इकडे शंकराचे मामा पूर्ण आनंदाने डोळ्यात आनंदाश्रू घेऊन घरी पोहोचतात. त्यामुळे शंकराचे वडील शंकराला जिवंत पाहून इतके आनंदित होतात की जणू त्याला नवीन जीवन मिळाले आहे. मग शंकर सर्वांना त्या सर्व गोष्टी सांगतात. यमलोकात त्याचे काय झाले हे ऐकून सर्वांची देवावरील श्रद्धा वाढली. एवढे बोलून ब्रह्माजी आपली कथा संपवतात. आता नारदजींना त्यांच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली असतील. तर या कथेतून खूप काही शिकायला मिळते. जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार हवा असेल तर नेहमी परमेश्वराची उपासना करा. निस्वार्थीपणे लोकांची सेवा करा.
वाईट कर्म कधीही करू नका. म्हणून मामा आपल्याला आयुष्यामध्ये नेहमी सांगत असतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कुणालाच घाबरू नकोस, कुणासमोर हात पसरू नकोस. आयुष्यामध्ये घाबर ते फक्त कर्माला घाबर. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये ईश्वराला घाबरण्याची तुझी मुळीच गरज नाही. गरज आहे ती फक्त कर्माला घाबरण्याची. कारण बाळा, कर्म हे एक असं आहे ज्यावेळेस नियती हिशोब करते त्यावेळी तिथे नियतीसमोर कुणाचाही वशिला चालत नाही. म्हणून हे लक्षात ठेव. या ब्रह्मांडाचा सेवेकरी असला तरी नियतीच्या समोर ब्रह्मांडाचा काहीही खेळ चालत नाही. हे लक्षात ठेवून नेहमी कर्म करत राहा. कारण तुझ्या आयुष्यातील तुझे जे काही चांगले किंवा वाईट कर्म असतील, माझ्या बाळा, जर तू चांगले कर्म केले तर त्या तुझ्या कर्माचे फळ तुला उशिरा का होईना नक्कीच मिळत असते. तेच आहे. म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील तसेच मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारातच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपण देखील थर्ड क्लास बनत असतो. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच आहे की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्ही स्वतः असाल, हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार, अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उद्धट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे. कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका, हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असते अतिशय चांगली गोष्ट आहे. पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या.
पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही. त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या. शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल. तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही. तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल. स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका. शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरीही त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतकी स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपले शुभचिंतक असतात हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा,
आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल
तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाही, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे, आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं, पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच. कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या, आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन, असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका, आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे, आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं, आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो, आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून
श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही। जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे। जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल। मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते। मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही। म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका। मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे। जर तुमची इच्छा खूप कठोर मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात, हे लक्षात ठेवा। म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा। परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा। जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेव। म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव। तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव। तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे। फक्त तू इतरांचे हितचिंतक, इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे। आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही। मामा म्हणतात, माझ्या मुला, जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये, मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही तर मुला, मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे। पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो, गरिबात दिसलो, वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो, निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो, तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला। म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळायला पाहिजेत, वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे, तहानेला भुकेला ओळखता आला पाहिजे, गोरगरिबांना दान केले पाहिजे। जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील। आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा। मामांना म्हणा की हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आधी सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या, योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या। अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा, माझ्याच इच्छा पूर्ण करा, माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या असं म्हणाल तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही, हे लक्षात ठेवा। हा बाळूमामांच्या सेवेचा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे। हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं। माझ्या मुला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, संपत्ती, पैसा, आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे। आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद। मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं।